मुंबईतली एक धक्कादायक बातमी. मुंबईमध्ये तरुणीचा अमानुष छळ झाल्याचं उघड झालंय. त्यानं तिच्यावर ब्लेडनं 100 वेळा वार केले. शिवाय अपहरण करून तिचा मानसिक छळ केल्याचंही समोर आलंय. हे सर्व अत्याचार करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तरुणीचा पती असल्याचं उघड झालंय. प्रीतीला या वेदना दिल्यात तिचा पती बज्जू अर्थात पाशानं. त्यानं तिच्या शरीरावर एक नाही दोन नाही तर तब्बल 100 वेळा ब्लेड हल्ला केलाय. सोशल नेटवर्किंग साईटवर दोघांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली. अवघ्या काही दिवसात चॅटिंगच्या मदतीनं पाशानं प्रीतीचं मन जिंकलं. दोघांमधल्या मैत्रीचं आधी प्रेमात आणि मग लग्नात रूपांतर झालं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रीतीला तिचा पती नवीन नापास असल्याचं कळलं. त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस नसून तो सराईत गुन्हेगार असल्याचं कळताच प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पाशाचं घर सोडून ती मुलुंडला परतली. प्रीतीचं असं घर सोडून जाणं पाशाला रुचलं नाही. दररोज तो तिला फोन करून अर्वाच्य भाषेत शिव्या देत धमकावू लागला. एक दिवस वाद मिटवण्याचं सांगत पाशानं प्रीतीचं अपहरण केलं आणि तिला आपल्या घरी घेऊन आला. 9 दिवस त्यानं प्रीतीच्या शरीरावर ब्लेडनं अमानुष अत्याचार केले. अनेक दिवस हा सिलसिला सुरू होता. अखेर पाशाला चकवा देत प्रीतीनं स्वतःची सुटका केली आणि पोलिसांना सारा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाशाला अटक केली आहे. को धमकाया, डराया और उसको ईजा पहुंचाई है और उसको एब्डक्ट करके पैसे की डिमांड की. इसके बारे में मुलुंड पोस्ट में गुन्हा दाखल है. चौकशीत पाशाकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्याच्यावर 16 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आलंय. तसंच त्याचे वडील 1993च्या बॉम्बस्फोटातले एक आरोपी असल्याचंही पाशानं कबूल केलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.